गोकुळच्या निकालानंतर पहिल्यांदाच सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर एकत्र. खासदार शाहू छत्रपतींसमोरच पाटील आणि मुश्रीफांची जोरदार टोलेबाजी. कोल्हापुरातील कसबा बावड्यात शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. मात्र सगळ्यांचं लक्ष होतं गोकुळनंतर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या नेत्यांकडे. अखेर शाहू महाराजांना अभिवादन झाल्यानंतर मुश्रीफ आणि सतेज पाटलांमध्ये सगळ्यांसमोरच जुगलबंदी रंगली. यानंतर सतेज पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाचं हत्यार काढत महायुतीमधील नेत्यांना घेरलं. मुश्रीफ आणि आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सतेज पाटलांनी केली. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त प्रश्न नाही तर हा 12 जिल्ह्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटते आता सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जे असतील ते मंत्रिमंडळात काय बोलले आम्हाला माहीत नाही, परंतु नंतर बातम्या आल्या की त्यांनी त्या ठिकाणी विरोध नोंदवला का नाराजी व्यक्त केली आम्हाला नेमकं माहीत नाही. आत्ता ते तुमच्यासमोर काय बोलले मला माहीत नाही. आणि त्यामुळं त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे की बाबा नेमकं राज्य शासन म्हणून भूमिका काय आहे. 5 वाजता आम्ही 12 जिल्ह्यातल्या लोकांची ऑनलाईन बैठक या ठिकाणी घेतो आहे, कारण की ताबडतोब सगळीकडे पोचणं शक्य नाही. काल आज राजू शेट्टी धाराशिवला त्या ठिकाणी, मी आज सोलापूरला एका कार्यक्रमानिमित्तानं जाणार आहे, तिथेही काही लोकांच्या माझ्या भेटीगाठी या ठिकाणी होतील. आणि पुढची रणनीती या संदर्भातली या 12 जिल्ह्यातली काय असेल हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवू. महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या प्रश्नामध्ये पहिल्यापासून आम्ही आहोत, पुढं देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफांनी सरकारची भूमिका मांडत सतेज पाटलांचा वार परतावून लावण्याचा प्रयत्न केला. आता विरोधक हे विरोधाचं काम करणार, त्यांची ते कामच आहे. परंतु माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील. आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तीपीठ कर्ज रस्ता करायचा आहे, म्हणून आम्ही कोणावर लादणार नाही. काही प्रमाणात त्याला विरोध दिसतोय. मग मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मग नेत्यांची देखील मग आता त्यांनी MSRDCनं 3-4 पर्याय आणलेले आहेत. त्या सगळ्या 3-4 पर्यायावर त्याविषयी चर्चा झाली नाही. आम्हाला लोकप्रतिनिधींना जेव्हा बोलवतील, शेतकऱ्यांना ज्यावेळी विश्वासात घेतील त्यावेळी 3-4 पर्याय ते सांगतील. आणि जिथे जिथे विरोध असेल ती लाईन कशी बदलता येईल, जिथं विरोध कमी कसा होईल असा प्रयत्न सरकार करणार आहे. पण हा रस्ता हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ही वस्तुस्थिती. आणि एकदा त्यांनी काही लपवून ठेवलेला नाही. तोही पर्याय त्यामध्ये MSRDCमध्ये मी सुचवला होतो, तो सुद्धा येईल. त्याविषयी काही पर्यायावर चर्चा झाली नाही. आमचं म्हणणं की सांगलीपासून कोल्हापूरच्या हायवेला तर येणार आहे. हायवेपासून आपल्याला महालक्ष्मी मंदिर आणि बाळूमामा 2 मंदिराकडे जायचं आहे. तर मला वाटते त्यानंतर आपल्याला पात्रा देवीला जायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे रस्ते तयार आहेत, समांतर रस्ते तयार झालेले आहेत. आणि यापूर्वी आपल्या जिल्ह्यात जिथे जे रस्ते झालेले आहेत त्या भराव्यामुळे सुद्धा महापूर येते, ही सुद्धा अडचण आम्ही सांगण्याचा प्रयत्न त्याविषयी केलेला आहे. शक्तीपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या पाठीमागं सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली. आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचीच भावना आम्ही मांडली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भावना सर्वच लोकप्रतिनिधी, सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मांडतात आणि तीच भूमिका आम्ही सुद्धा मांडतोय. आणि मला असं वाटतं की सरकार त्याच्याबद्दल निश्चित काहीतरी चांगला सकारात्मक विचार करेल. कोल्हापुरात गोकुळच्या चेअरमन निवडीवरून एकाच आघाडीतून निवडणूक लढूनही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात मतभेद झाले. प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय बाबा घाटगे महायुतीत असल्यानं एक झाले आणि शिंदे फडणवीसांच्या आदेशानंतर महायुतीकडून नावेद मुश्रीफ चेअरमन झाले. आपल्या गटाकडून संधी हिसकावली गेल्यानं नाराज झालेल्या सतेज पाटलांनी एकाकी पडल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येतात या नेत्यांमध्ये ही अशी जुगलबंदी रंगली. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.